तुम्ही वारंवार लघवी लागणे, पायांवर सूज येणे, पायात पाणी भरणे, शरीरात पेटके येणे अशा समस्यांना कंटाळून गेले आहात का? तर एक चमचा हा चमत्कारी उपाय तुमच्या या समस्येचा पूर्णपणे संकुश नाश करेल. 70 वर्षाच्या आसपासच्या वयोवृद्ध लोकांनी हा व्हिडिओ खास करून पाहावा. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. रात्रीच्या अंधारात बाथरूमाचे फेरे मारून मारून तुमच्या रात्रीची झोप ही खराब झाली आहे का? तुम्हाला लांबच्या प्रवासाला जाण्याची किंवा कोणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून जाण्याचा विचार केवळ मनात आल्यानेच भीती वाटते का? तुम्हाला ही चिंता सतावत आहे का की तिथे वारंवार बाथरूमला जाण्याची सोय असेल की नाही? याच एका भीतीमुळे तुम्ही जीवनातील अमूल्य पाणी पिणे सोडता. आणि हे नक्की तुम्ही केलं असेल. जर या सर्व प्रश्नांची उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आज मी तुम्हाला स्वयंपाकघरातील खजिन्यातील फक्त एक चमचा घ्यायचा आहे. ते एका चमच्यानेच अशी चमत्कारी उपायाबद्दल सांगणार आहे, ज्यात तुमच्या या जुन्या समस्येचा समूळ नाश करण्याची ताकद आहे. खास करून ज्या वयोवृद्ध लोकांचे वय 70 वर्षाच्या आसपास आहे किंवा ज्यांनी 70 ओलांडले आहे, त्यांनी हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता लक्षपूर्वक बघा. हे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, कल्पना करा तुम्ही दिवसभराचे थकव्यानंतर गाढ झोपेत आहात आणि अचानक लघवीची तीव्र धाजवत होते. तुम्ही नाईलाजाने उठता, जाऊन येता, कसेबसे डोळे मिटता, तोच पुन्हा एकदा 2 तासांनी तेच सुरू होते. साहेब, ही समस्या फक्त तुमची झोपच नाही बिघडवत, तर ती हळूहळू तुमचा आत्मविश्वास तोडून टाकते. तुम्ही त्या कोणाच्या तरी घरी लग्न समारंभाला जाणे टाळायला लागता. बस किंवा ट्रेनचा लांबचा प्रवास तुमच्यासाठी एक शिक्षा बनून जातो. आणि या सगळ्यापासून वाचण्यासाठी आपण सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक चूक करतो, ती म्हणजे आपण पाणीच कमी पितो. आपल्या मनात असे वाटतं की पाणी कमी पिऊ तर कमी जावे लागेल, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. असे केल्याने तुमची समस्या कमी होण्याऐवजी दुप्पट वेगाने वाढू लागते आणि शरीरात इतर हजारो आजारांचे आमंत्रण मिळते. अनेक लोक या त्रासाला म्हातारपण आले म्हणून असे होत असेल असे म्हणून दुर्लक्ष करतात. पण सावधान व्हा, हे केवळ म्हातारपणाचे लक्षण नाही. हे तुमच्या शरीरातील मिळालेली 100 चेतावणी असू शकते. हे कदाचित वारंवार होण्याचे युरिन इन्फेक्शनचे संकेत असू शकते. आपल्या वयोवृद्ध पुरुषांमध्ये हे प्रोस्टेट ग्रंथी मोठं होण्याची शक्यता असू शकते. बघा, बऱ्याच घरांमध्ये असं होऊ शकते. सोबत ती मधुमेहाचा हा एक मुख्य आणि पहिलं लक्षण देखील मानलं जातं. जर मधुमेह व्हायचा असेल किंवा जर झाला नसेल, म्हणजे आत्तापर्यंत जर मधुमेह नसेल पण अशी लक्षणं दिसत असतील, तर हे मधुमेहाचे एक मुख्य कारण मानले जाते, पहिलं लक्षण देखील मानले जाते. ही एक चूक गैरसमजीची स्थिती आहे, जी आपली झोप, आपले कामकाज, आपला व्यवसाय सर्व काही अस्तव्यस्त करून टाकते. पण तुम्हाला विश्वास बसेल का जर मी तुम्हाला सांगितलं की या गंभीर वाटणाऱ्या समस्येवर एक रामबाण इलाज तुमच्या स्वयंपाकघरातील एका मसाल्याच्या डब्यात लपलेला आहे? हो, आज आपण त्याच एका जादुई चमच्याबद्दल बोलूया, जो तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचा आहे. हा काही जादुई टोना नाही, हे शुद्ध विज्ञान आणि आयुर्वेदाचे मिश्रण आहे. हा उपाय तुमच्या शरीराला पाणी कसे वापरावे हे शिकवते, पाणी कसे पचवावे हे शिकवेल. आता काय होत आहे, तुम्ही पाणी पिता आणि ते थेट किडनीतून फिल्टर होऊन मूत्राशयात जमा होते. तुमचे पूर्ण शरीर ते पाणी शोषून घेऊ शकत नाही. हा देसी उपाय तुमच्या शरीरातील एका पेशीला पाण्याने तृप्त करायला लावेल. या उपायानंतर तुम्ही मनसोक्त पाणीही पिऊ शकाल आणि रात्री गाढ निश्चित झोपही घेऊ शकाल. पण हा उपाय तेव्हाच 100% काम करेल जेव्हा तुम्ही माझी एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची अट मानाल. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातून त्या सफेद विषाला आजपासून कायमचा निरोप द्यावा लागेल. मी बोलत आहे तुमच्या सामान्य चकचकीत आयोडीन असलेल्या टेबल सॉल्टबद्दल. तर ते कोणतेच मीठ आहे ज्याला या सफेद विषाची जागा द्यायची आहे, आणि तो 1 चमचा कोणता अद्भुत औषधीचा आहे, हे जे आपले सर्व या व्हिडिओमध्ये सखोलपणे विज्ञानासह समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी जी माहिती तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुमचे संपूर्ण आयुष्य सुधारू शकते, म्हणून कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
अजिबात घाई करू नका. आणि हो, जर तुम्हाला आमची ही मेहनत आणि माहिती जराशी जरी कामाची वाटली तर आत्ताच व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कुटुंबाचा हिस्सा बनण्यासाठी आपल्या ASA मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याबरोबर घंटीला दाबून बेल आयकॉनवर नक्की सेट करा, जेणेकरून आरोग्याची अशी खरीखुरी माहिती तुमच्यापर्यंत कधीही सुटणार नाही आणि प्रत्येक वेळेला पोहोचेल. चला तर आजच्या या समस्याच्या मुळाशी जाऊया. हे वारंवार लघवीला जाणे ही केवळ एक गैरसोय नाही, ती आपल्यासोबत अनेक समस्यांची गाठोडी घेऊन येते. जेव्हा रात्री वारंवार उठावे लागते तेव्हा तुमची डीप स्लीप म्हणजे गाढ झोपीचा टप्पा कधी पूर्ण होत नाही. यामुळे दिवसभराचा थकवा हा उतरत नाही. जेव्हा झोपाचं अपूर्ण राहते तेव्हा दिवसभर स्वभाव हा चिडचिडा राहतो. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो, बेचैनी जाणवते आणि आपली जे स्मरणशक्ती आहे ते देखील कमजोर होऊ लागते. शारीरिक थकवा जाणवू लागतो. सर्वात मोठी समस्या येते आहे तेव्हा शरीर पाण्याला टिकवूनच ठेवू शकत नाही. तेव्हा पाण्यासोबत शरीरातील जे आवश्यक खजिने आहेत ते देखील लघवीद्वारे बाहेर पडतात. यामुळे दिवसभर हातपायामध्ये वेदना होणे, सांधे दुखणे आणि विशेषतः रात्री झोपताना पायांच्या पोटऱ्यांमध्ये जो भयानक त्रास होतो, ज्याला आपण गोळे येणे किंवा मसल क्रॅम्प्स असे म्हणतो, ते होऊ लागते. जर या समस्येकडे जास्त काळ आपण लक्ष दिले नाही तर ती आपले घाबरणे, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांनाही निमंत्रण देऊ शकते. आणि विशेष म्हणजे या सर्व समस्यांचे मूळ कुठेतरी आपल्या पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आहारात चुकांनी जोडले जाते. बघा मित्रांनो, एक निरोगी माणूस दिवसभर 6 ते 8 वेळा लघवीला जातो. ही अगदी सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला दर अर्ध्या तासाने किंवा दर तासाने बाथरूममध्ये जावं लागत असेल आणि धावं लागत असेल तर हे तुम्हाला साधं होण्याची नितांत गरज आहे. आता या मागचे विज्ञान समजून घ्या. बघा, खूपच सोप्या भाषेत सांगतो. जेव्हा आपण रात्री आरामात झोपतो तेव्हा आपला मेंदू एका जादुई व्यवस्थापकाला कामाला लावतो. या व्यवस्थापकाचे वैज्ञानिक नाव आहे ADH म्हणजे अँटी डाययुरेटिक हॉर्मोन. या हॉर्मोनचे काम काय? तो आपली किडनी फोन करून आदेश देतो, अरे बाबा, आता रात्र झाली आहे, आरामाची वेळ आहे, कृपया लघवी बनवण्याचे काम एकदम हळू कर. हा ADH हार्मोनचा आहे जो आपल्या लघवीला मूत्रशयात जास्त काळ रोखून ठेवण्याचं काम करतो. त्यामुळे आपल्याला गोड झोप येते, कोणतेही आपलं व्यत्यय येत नाही. पण हा ADH हार्मोनरूपी व्यवस्थापक जेव्हा व्यवस्थित काम करतो, जेव्हा तुम्ही दिवसभरातून पुरेशा प्राणायाम, पाणी पिले असेल आणि तुमच्या शरीरातील खनिजे प्रमाण योग्य असेल, जर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा पाणी असूनही शरीर ते वापरू शकत नसेल, मेंदू हा ADH हार्मोन बनवणे बंद करतो किंवा खूप कमी बनवतो. आणि परिणाम काय होतो? तुम्ही रात्री चुकून पाण्याचा एक घोट जरी घेतला नाही की लगेच किडनी त्याला फिल्टर करून बाहेर फेकून देते. तुम्हाला लघवीला लागते आणि तुम्हाला झोपेतून उठून धावे लागते. आता आणखीन एक मोठी समस्या उद्भवते जी याशी जोडलेली आहे. ती म्हणजे शरीर पाणी शोषून घेऊ शकत नाही. तुम्ही जे पाणी पिता ते शरीरातील अब्जवादी पेशीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्या पेशींमध्ये जाण्याऐवजी आपल्या त्वचेखालील रिकाम्या जागांमध्ये ते जमा होऊ लागते. या स्थितीला वैद्यकीय भाषेत एडिमा म्हणतात, म्हणजे शरीरातील पाणी भरणे किंवा सूज येणे. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अनेक लोकांचे पोट किंवा विनाकारण फुगलेले वाटते किंवा त्यांच्या हातापायाला सूज चढते. उदाहरणार्थ बघा, तुम्ही आत्तापर्यंत हा प्रयोग करू शकता. तुमच्या पायावर किंवा गुडघ्याच्या खाली सरळ हाडाला बाजूला असलेल्या मऊ भागावर तुम्ही हे अंगठ्याने जोर देऊन दाबून लगेच सोडा. जर तिथे खड्डा पडला आणि ती त्वचा हळूहळू आळस देऊन पुन्हा आपली जागा करत असेल तर समजून घ्या की ही एक ADHची कमतरता आहे. याचा अर्थ सरळ असा आहे की तुम्ही पिलेले पाणी तुमच्या शरीराच्या पेशापर्यंत पोहोचत नाही, ते फक्त त्वचेखाली जमा होत आहे. तर आता मुख्य प्रश्न हा आहे की हे पाणी पेशीपर्यंत का पोहोचत नाही? कारण शरीरातील प्रत्येक पेशीला एक दरवाजा असतो. तो दरवाजा बंद आहे. हा दरवाजा उघडण्यासाठी एका चावीची गरज पडते. त्या मास्टर चावीचं नाव आहे मॅग्नेशियम. जसे जसे आपले वय वाढते आणि आपली जीवनशैली बिघडते तसे तसे आपल्या शरीरामध्ये या मॅग्नेशियम तत्वाची मोठी कमतरता निर्माण होते. जर शरीरात मॅग्नेशियम रूपी चावीच नसेल तर पेशींचा दरवाजा उघडणारच नाही आणि बिचारे बाहेरूनच भटकत राहतील, म्हणजे त्वचेखाली जाम होतील आणि सूज म्हणजे एडिमा निर्माण करेल. तुम्ही कदाचित केगल एक्सरसाइज देखील करून पाहिली असेल.
पण या सगळ्यात नंतरही जर काही फरक पडत नसेल ना, तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरताही भरपूर आहे, जी आपल्या तातडीने पूर्ण करावी लागते. तर मॅग्नेशियम हे कुठे मिळेल? याचा पहिला आणि सर्वात सोपा उपाय काय आहे? समृद्धी मीठ. मित्रांनो, समुद्री जे मीठ आहे ते तुमच्या स्वयंपाकघराचे सफेद चकचकीत रिफाईंड आयोडीन असल्याच्या मिठाबद्दल अजिबात बोलत नाही मी. ते जर आजच बंद करून टाका. मी बोलतो आहे ग्रे सॉल्ट किंवा सॉल्टी जे राहते सी सॉल्टबद्दल, जे नैसर्गिकरित्या बनलेले कमी प्रक्रिया केलेले मीठ असते. हे मीठ थोडे राखाडी आणि ओलसर वाटते. या नैसर्गिक मिठाच्या आत 88% जास्त वेगवेगळे खनिजे असतात, ज्यात मॅग्नेशियम मुख्य स्थानी आहे. हे मीठ जेव्हा शरीरात जाते तेव्हा ते पोषक तत्वांची, विशेषतः मॅग्नेशियमची कमतरता दूर करते. शरीरात मॅग्नेशियम जातात पेशींची ती बंद चावी उघडते. पाणी पेशींपर्यंत व्यवस्थित पोहोचू लागते. परिणामी रात्री तो ADH हॉर्मोन देखील व्यवस्थित काम करू लागतो. तुमचे मूत्राशय लघवीला योग्य प्रकारे रोखून ठेवू लागतो आणि तुमच्या वारंवार जे लघवी जाण्याचे समस्या आहे त्यात जबरदस्त घट दिसलेला असते. मित्रांनो, आता हे ग्रे सॉल्ट घ्यायचे कसे? लक्षपूर्वक ऐका. दिवसभरात एकदा तुम्हाला हे मीठ फक्त 5 चिमूट इतके घ्यायचे आहे. त्यातील तुम्हाला जास्त अजिबात घ्यायचे नाही. पद्धत एकदम सोपी आहे. समजा तुम्ही दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी पित असाल. तुम्ही काय करायचे आहे? दिवसभरात तुम्ही जे पाणी पिता त्यापैकी कोणतेही 5 ग्लास पाण्यात फक्त एक चिमूट हे ग्रे सॉल्ट टाकून हलवून पिऊन टाका. तुम्हाला काही दिवसातच चमत्कार पाहायला मिळेल. तुमच्या हातपायावरील सूज हे गायब होऊ लागेल. जो अशक्तपणा आणि थकवा जाणवत होता त्या जागी शरीराला एक नवीन ताकद आणि एनर्जीचा अनुभव येईल. आणि दुसरे सर्वात महत्त्वाचे काम जे तुम्हाला आजपासून आत्ताच करायचे आहे ते म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातून ते सफेद चकचकीत टेबल सॉल्ट आहे ते ताबडतोब बंद करून टाका. त्रास हा आहे की या मिठाला इतके जास्त रिफाईन केले जाते की त्यात सोडियम क्लोराईड व्यतिरिक्त काहीही पोषक तत्वे उरतच नाही. हे मीठ शरीरात जाऊन पोटॅशियम नावाचा दुसरा आवश्यक तत्वांना पेशीपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. जेव्हा शरीरात पोटॅशियम आणि सोडियमची संतुलन बिघडते तेव्हा तुमचा रक्ताचा दाब हा लगेच वाढू लागतो. बघा मित्रांनो, म्हणून जर वारंवार लघवीचा त्रास आहे आणि ज्यांना नाही त्या सर्वांना मी आत्ताच दाखल सांगतोय की तेच समुद्री मीठ म्हणजे ग्रे सॉल्ट किंवा सिंधा नमक वापरायचं सुरुवात करावी. आता समजा तुम्हाला ते मीठ वापरायचं नसेल किंवा तुम्हाला नैसर्गिक मीठ मिळत नसेल तर कोणतीही चिंता नाही. आता येतोय आपला आजचा ब्रह्मास्त्र उपाय. तो 1 चमचा ज्याबद्दल मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले होतो. ती चमत्कारी वस्तू आहे मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पाण्याचा पावडर. हो, तो शेवगा ज्याला शेवग्याची भाजी आणि सांबार आपण खातो, पण त्याची पाने तर त्याहून 100 पटीने जास्त फायदेशीर आहेत. म्हणून संपूर्ण जगात त्याला मिरेकल ट्री म्हणतात. हे मिरेकल जे ट्री आहे ते चमत्कारिक झाड म्हणतात. शेवग्याच्या पावडरीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियमची अखंड साठा दडलेला आहे. तुम्हाला आयुर्वेदिक दुकानातून किंवा ऑनलाईन याची पावडर खूप सहज मिळू शकते. ती तुम्ही घ्यायची आहे. आता हे घेण्याची योग्य पद्धत आणि योग्य वेळ काय आहे ते बघा. ते मी तुम्हाला सांगतो. आणि इथूनच मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला इथूनच अजिबात स्किप करू नका. तुम्हाला हे ऑनलाईन हे पावडर खूप स्वस्त आणि सहज मिळून जाईल. आता हे घेण्याची खरी पद्धत कोणती ते व्यवस्थित लिहून घ्या, कारण हा तर मुख्य इलाज आहे. तुम्ही रोज रात्री जेव्हा झोपण्याची तयारी करता, दिवसाचे सगळे काम संपवून त्याबरोबर अर्धा तास आधी 1 ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे ना. खूप गरम ना खूप थंडे. 1 ग्लास कोमट पाण्यात एक छोटीशी चमची ही शेवग्याची पावडर जी राहते, आपण पाण्याची पावडर आहे ती टाकून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. बस हे पाणी तुम्हाला हळूहळू घोट करून प्यायचे आहे. हा प्रयोग तुम्हाला न विसरता सलग 15 दिवस करायचा आहे. ही चमचा पावडर तुमच्या शरीरात जादूची ताकद आणेल आणि तुमचं काम हे नक्की चांगलं होईल. तुमच्या शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता लगेच दूर होईल. तो रात्रीचा ADH हॉर्मोन पुन्हा व्यवस्थित तयार होऊ लागेल. तुम्ही पिलेले पाणी पेशीपर्यंत पोहोचू लागेल, ज्यामुळे सूज उतरेल. मूत्राशयामधील जे स्नायू मजबूत होतील आणि लघवीला रोखून ठेवण्याची ताकद वाढेल. मित्रांनो, तुम्ही जर स्वतः अनुभव कराल की तुम्ही रात्री एकदाही न उठता सलग 8 ते 10 तासांची गाढ आणि शांत झोप घेऊ शकाल. वारंवार लघवीला जाण्याच्या समस्येमुळे जबरदस्त आराम मिळेल. सकाळी उठाल तोपर्यंत पायांच्या ज्या नसा आहेत त्या खेचल्या जात आहेत त्या बंद होतील. हातापायामध्ये दुखणे आणि वेदना गायब होतील. नसामधील ताण नाहीसा होईल. तुम्ही दिवसभर एकदम ताजेतवाने आणि शक्तिशाली म्हणजे एनर्जेटिक अनुभव कराल.
मित्रांनो, माझा वयोवृद्ध लोकांना या व्हिडिओमध्ये एवढंच सांगण्याचा मुद्दा होता आणि मला पूर्ण विश्वास आहे की आज या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी खूप महत्त्वाचे आणि नवीन नक्की शिकले असाल. जरी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणेल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.